हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की खूप असे कपल्स आहेत, त्यांनी खूप दिवस ट्रीटमेंट घेतली, सर्व रिपोर्ट केलेत आणि रिपोर्ट देखील सर्व नॉर्मल आहेत, तरी देखील त्यांना गर्भधारणा होत नाही। स्त्रियांची सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, पुरुषांचे देखील सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, मग गर्भधारणा का होत नाही? प्रॉब्लेम नेमकं कुठं आहे? प्रॉब्लेम समोर आला नाही तर गर्भधारणावरती ट्रीटमेंट होत नाही। गर्भधारणा न होण्याचं जर कारण समोर आलं तर त्याच्यावरती आपले मेडिकल फॅसिलिटीज खूप पुढे गेल्या आहेत, त्याच्यावरती आपण सर्व ट्रीटमेंट करतो। पण जर कोणतंही कारण समोर आलं नाही, मग त्या कपल्सला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि ते प्रॉब्लेम्स कशानेही सॉल्व्ह होत नाहीत। मग अशा वेळेस लाईफस्टाईल चेंजेसमुळे, डाएट व्यवस्थित न घेतल्यामुळे, ट्रेस हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे, कारण इतक्या दिवस आपण गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट घेतो, किंवा अनादर दुसरा काही कॉज आहे ज्यामुळे तुम्हाला ट्रेस आहे, यामुळे देखील तुम्हाला गर्भधारणा होत नाही। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल माहिती घेणार आहोत की आणि खूप स्टडीजमध्ये असं समोर आलं आहे की फक्त आणि फक्त डाएट देखील तुमच्या गर्भधारणेवरती परिणाम करू शकतं। त्यामुळे जर तुम्ही डाएटमध्ये चेंजेस केले, डाएटमध्ये बदल केला, तर तुमचं श्रीबीजची क्वालिटी वाढणार आहे, शुक्राणूंची क्वालिटी वाढणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर गर्भधारणा देखील होणार आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कोणते असे पदार्थ आहेत ज्यामुळे तुम्हाला लवकर गरोदर राहण्यासाठी मदत होणार आहे। चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ। श्रीबीज वाढीसाठी तुम्हाला सगळे मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स तुमचे प्रॉपर लागतात। जर तुम्ही हार्मोनच्या टेस्ट करता किंवा तुमची गर्भाशय व्यवस्थित आहे की नाही, गर्भनलिका व्यवस्थित आहेत की नाही, याच्या सर्व टेस्ट करतात, पण तुमचं डाएट, तुमचे मल्टीविटॅमिन्स, तुम्हाला कोणतं विटॅमिन्सची गरज आहे, कोणते पोषक तत्वांची गरज आहे, यासाठी कोणतेही टेस्ट नसते। आणि जर हे तुमच्या शरीराला व्यवस्थित नसेल आणि जर पोषक तत्वे तुमच्या शरीरात व्यवस्थित नसतील, तुम्ही जर कमजोर असाल, मग तुमचं श्रीबीज देखील क्वालिटेड तयार होत नाही। आणि जर क्वालिटेड श्रीबीज तयार झालं नाही तर गर्भधारणा होत नाही। हे तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओज फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल। गर्भधारणा न होण्याचं कारण शोधणं गरजेचं आहे आणि हे जे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समावेश करणार आहे, ज्याने तुमची प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढणार आहेत, हे तुम्ही डेली तुमच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे। आणि हे देखील जास्त कॉस्टली नाहीत किंवा तुम्हाला याच्यासाठी जास्त खर्च देखील करण्याची गरज नाही। फक्त तुमच्या रोजच्या डेली लाईफमध्ये हे असतात पदार्थ, पण तुम्हाला ते माहिती नाहीत त्यामध्ये कोणते मल्टीविटॅमिन्स असतात, ते कोणते काम करतात, त्यामुळे तुमची गर्भधारणा होण्याचे चान्सेस कसे वाढू शकतात हे तुम्हाला माहिती नसतं। हे आहारामध्ये घेत नाहीत आणि तुम्हाला याचा फायदा देखील होत नाही। मग त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर गरोदर राहण्यासाठी हे पदार्थ खाणं गरजेचं आहे, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। अंजीर एक मल्टीविटॅमिन्स, मल्टीमिनरल फूड आहे, ज्यामधून भरपूर पोषक तत्वे तुमच्या शरीराला भेटतात। जर तुम्हाला PCODचा त्रास असेल आणि अंजीर जर तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर त्याने तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो। कोणत्याही कारणाने PCOD म्हणा किंवा इतर कोणत्या कारणाने जर तुमचं वेट गेन झालेलं असेल तर कोलेस्टेरॉल लेवल देखील याने कमी होते। जर वेट कमी झालं, वेट गेन होणं, वेट लॉस होणं, हे देखील गर्भधारणा न होण्यामध्ये मॅटर करतं। मग त्यामुळे तुम्ही अंजीर जर तुमच्या आहारामध्ये घेतला तर तुम्हाला PCOD सारखे त्रास कमी होतात, इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो आणि यामुळे तुम्हाला श्रीबीज क्वालिटी वाढतं आणि तुम्हाला लवकरात लवकर गर्भधारणा होण्यासाठी याचा फायदा होतो। नेक्स्ट म्हणजे जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्जचा वारंवार त्रास होत असेल, कारण हे जे व्हाईट डिस्चार्जसारखे डिस्चार्ज असतात त्यामुळे इन्फेक्शन होतं, योनिमार्गामधील जे इन्फेक्शन असतात ते देखील तुम्हाला गर्भधारणा न होण्याच्या कारणामध्ये असतात। इन्फेक्शन जर असेल तर गर्भपिशवीचं तोंड उघडत नाही आणि शुक्राणू जे आहे ते तिथेच गर्भपिशवीच्या तोंडाजवळती डेड होतात आणि ते वरती गर्भनलिकेपर्यंत पोहोचत नाही, जेणेकरून गर्भधारणा होत नाही। त्यामुळे जर तुम्ही अंजीर तुमच्या आहारामध्ये घेतलं तर तुमची जी योनिमार्गाची हेल्थ असते, व्हाईट डिस्चार्जचे वगैरे प्रॉब्लेम्स असतात, ते देखील तुमचे क्युअर होतात, कारण त्यामध्ये तसे हार्मोन्स असतात जे तुमची योनिमार्गाची हेल्थ मेंटेन ठेवतात। तुम्ही मागचे व्हिडिओज फॉलो करत असाल तर अंजीरचे फायदे आपण पाहिले आहेत व्हाईट डिस्चार्जमध्ये किंवा श्रीबीजची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी त्या व्हिडिओजमध्ये देखील याची माहिती पाहिलेली आहे। फक्त चेक न करता तुम्ही ते तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात देखील करा। याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट तर होणार नाही, पण फायदा नक्कीच होणार आहे। आता नेक्स्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता ते म्हणजे डाळिंब। जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करताय तर रोज एक डाळिंब तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेणं आवश्यक आहे। ते कसं तर डाळिंब हे अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात। व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, मॅग्नेशियम, झिंक यासारखे पोषक तत्वे, मल्टीविटॅमिन, मल्टीमिनरल डाळिंबामध्ये असतात। आयर्न, तुमचा जर HB कमी असेल, तुम्हाला मासिक पाळीच्या काही तक्रारी असतात तर आयर्नची जी कमतरता आहे ती भरून निघते, त्यामुळे तुमचं श्रीबीज क्वालिटी तयार होतं। झिंक, मॅग्नेशियम, फॉलेट जे आयर्न आपण त्याला म्हणतो, ते श्रीबीज तयार होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि जितकं श्रीबीज तयार होणं गरजेचं असतं तितकंच ते रप्चर होणं देखील महत्त्वाचं असतं। मग श्रीबीज रप्चर होण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन K देखील महत्त्वाचे असतात।
हे तुम्हाला डाळिंबमधून भेटतात. जर श्रीबीज व्यवस्थित तयार झालं, ते रप्चर झालं, तर फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज तुमच्या आहारामध्ये एक डाळिंब घेणं आवश्यक आहे. तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी. दालचिनी इतकी महत्त्वाची आहे. PCODमध्ये, गर्भधारणा होण्यामध्ये, तुमच्या मासिक पाळीच्या जेवढ्या कोणत्या तक्रारी असतात ते तुम्ही दालचिनीचं सेवन केल्याने जातात. त्यामध्ये तसे पोषक तत्वे असतात, मल्टीव्हिटॅमिन, मल्टीमिनरल्स देखील असतात. दालचिनी ही एक स्पाइस आहे, म्हणजे तो मसाल्याचा पदार्थ आहे, पण त्यामुळे तुमची मासिक पाळीच्या जेवढ्या तक्रारी असतात, PCOD संदर्भात जेवढ्या तक्रारी असतात, इन्सुलिन रेजिस्टन्स त्यामुळे कमी होतो आणि गर्भाशयाची जी हेल्थ असते ती मेंटेन राहते. तर तुम्हाला जेव्हा मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होतो, अंगावरून कमी जास्त जाण्याचा त्रास होतो, क्लॉट वगैरे जातात, इंडोमेट्रियससारखे प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे देखील इंडोमेट्रियम लाइनिंग तुमची व्यवस्थित तयार होत नाही. मग अशा वेळेस तिथं प्रोस्टॅग्लॅन्डिनची लेवल वाढते. तुम्हाला जर अशा काही मासिक पाळीमध्ये त्रास होत असेल, जास्त पेन होत असेल, जास्त फ्लो होत असेल, तर इंडोमेट्रियस तुमची इंडोमेट्रियम लाइनिंग व्यवस्थित तयार होत नसते. तर तुम्हाला तिथे नॉर्मली एंडोर्फिनची लेवल मेंटेन असणं गरजेचं असतं. मग ही एंडोर्फिन लेवल जी आहे ती तुम्हाला दालचिनी मेंटेन करते. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये दालचिनी घेतली तर दालचिनीमध्ये असे काही पोषक तत्व आहेत, असे काही पोषक घटक आहेत ज्यामुळे तुमची गर्भाशयाची हेल्थ मेंटेन राहते, तुमचं एंडोर्फिन लेवल मेंटेन राहते. जर प्रोस्टॅग्लॅन्डिन लेवल जास्त असेल, त्याची सूज वगैरे असेल, गर्भाशयामध्ये काही सूज वगैरे असेल, क्लॉट वगैरे असेल, फायब्रॉइड वगैरे असेल, तर ते कमी करतं. जर तुम्हाला एंडोर्फिन नॉर्मली सिक्रेट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दालचिनी घेणं आवश्यक आहे. दालचिनीमुळे फक्त फिमेल इन्फर्टिलिटी इम्प्रूव्ह होत नाही, तर मेल इन्फर्टिलिटी देखील त्याने ट्रीट होते. तुमची स्पर्मची क्वालिटी देखील वाढते. टेस्टोस्टेरॉन लेव्हल मेंटेन राहण्यासाठी दालचिनीचा खूप मोठा रोल असतो. त्यामुळे तुमची स्पर्मची मोटिलिटी, क्वालिटी दोन्ही देखील चांगले राहतात. मग लवकर गरोदर राहण्यासाठी 1500 मिली रोज डेली दालचिनी तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेणं गरजेचं आहे. असं 3 मंथ 6 मंथ जर तुम्ही केलं, 3 मंथमध्ये तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटतील. उलट तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होईल, हार्मोनल बॅलन्स राहील आणि तुमची गर्भाशयाची हेल्थ देखील मेंटेन राहील. आणि जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतात की तुम्ही लवकरात लवकर कन्सीव्ह करू शकता. हे असे प्रॉब्लेम्स असतात, इंडोमेट्रियम लाइनिंग व्यवस्थित तयार होत नाही किंवा प्रोस्टॅग्लॅन्डिनची लेवल वाढलेली असते, एंडोर्फिन लेवल कमी असते, असे काही गर्भधारणा न होण्याचे प्रॉब्लेम्स असतात. ते कोणत्याही टेस्टनी, कोणत्याही रिपोर्टद्वारे आपल्याला समजत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवण्यासाठी तुम्ही दालचिनी तुमच्या आहारामध्ये नक्की घेण्यास सुरुवात करणं गरजेचं आहे. नेक्स्ट म्हणजे सीड्स. तर त्यामध्ये फ्लॅक्स सीड्स, सिसमी सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स हे जे असे सीड्स आहेत, त्यासोबतच आल्मंड्स वगैरे, नट्स म्हणजे काजू वगैरे, त्यामध्ये तुम्हाला प्रोटीनचा, कॅल्शियमचा भरपूर सोर्स असतो, जे तुमचं श्रीबीज क्वालिटी बनवतं. आणि सीड्सवर आपण वेगळा व्हिडिओ पाहिला आहे, ते कसे स्टोअर करायचे, कसे घ्यायचे, किती दिवसापासून किती दिवसापर्यंत घ्यायचे, याच्यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती अवेलेबल आहे. तर सीड्स मल्टीव्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहते. PCODमुळे म्हणा किंवा इतर कोणत्या कारणाने जर तुमचं वेट गेन झालेलं असेल तर कोलेस्ट्रॉल लेवल कमी करतं. ह्या सीड्समुळे तुम्हाला भरपूर पोषक तत्वे तुम्हाला भेटतात, श्रीबीजची क्वालिटी वाढते, PCODसारखे त्रास कमी होतात. इथे एक इम्पॉर्टंट टिप्स, जेव्हा तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला प्रोटीन सोर्ससाठी तुम्ही व्हेजिटेबल सोर्स चॉईस करणं गरजेचं आहे. म्हणजे व्हेजिटेबल अशा पालेभाज्या म्हणा किंवा असे काही प्लांट ओरिजिन जे सोर्स असतात प्रोटीनचे, ते घेणं गरजेचं आहे. ॲनिमल प्रोटीन सोर्स तुम्ही अवॉइड करायचा आहे. ॲनिमल प्रोटीन सोर्स म्हणजे फिश किंवा मासे, अंडी जे आहेत त्यामधून जर तुम्ही प्रोटीन घेत असाल तर ते तुम्हाला गर्भधारणेसाठी जास्त हेल्पफुल ठरत नाही. प्लांट ओरिजिन, व्हेजिटेबल ओरिजिन जे प्रोटीन सोर्स असतात, म्हणजे कडधान्य म्हणा, डाळी म्हणा, यामधून तुम्हाला जे प्रोटीन मिळतं ते तुम्हाला जास्त हेल्पफुल ठरतं लवकर गरोदर राहण्यासाठी. आता नेक्स्ट म्हणजे दूध तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोटीन आणि कॅल्शियमचा भरपूर सोर्स भेटतो. लो फॅट बेकरी प्रोडक्ट्स जे असतात ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायचे. पनीर की ज्यामध्ये फॅट जास्त नाही असे पदार्थ तुम्ही घ्यायचे, जे तुमच्या श्रीबीजची क्वालिटी जी आहे ती इन्क्रीज करतं. हिरव्या पालेभाज्या, मेन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं हायड्रेटेड राहाल तेवढं तुम्हाला एनर्जेटिक फील राहील, तुमची इम्युनिटी जास्त राहील आणि अँटीऑक्सिडंट जे आहेत ते तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑब्झर्व होतील. आणि हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत तुमचे गर्भाशयाचे रिलेटेड वगैरे ते तुमचे कमी होतील. जर तुम्ही असे डाएट इम्प्रूव्हमेंट केलं ज्याने तुमची गर्भाशयाची हेल्थ मेंटेन राहिली किंवा तुमचं श्रीबीज व्यवस्थित राहिलं तर तुम्हाला लवकरात लवकर कन्सीव्ह होण्यासाठी नक्कीच याचा फायदा होतो. त्यासोबत तुम्ही डाएट एक्झरसाईज देखील करणं गरजेचं आहे. तर मग ही होती आजच्या व्हिडिओची माहिती की तुम्ही लवकरात लवकर गरोदर राहण्यासाठी तुमच्या आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करणं खूप गरजेचं आहे.
तर आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.